श्रीगोंद्यात काल रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी काल भव्य दिव्य श्रीराम जन्मोत्सवाचे शहरात आयोजन केले होते। यावर्षी डीजेला फाटा देत मिरवणुकीसाठी बँडचा वापर करण्यात आला। सायंकाळी 6 वाजता श्रीगोंदा बस स्थानकावरती आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर या भव्य दिव्य मिरवणुकीला बस स्थानकापासून सुरुवात झाली। शहरातील काळकाई चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे शनी चौकात ही मिरवणूक मार्गस्थ झाली। या मिरवणुकीच्या वेळी तरुणांचा मोठा जनसागर लोटला होता। लव जिहाद, ब्रह्मोस क्षेपणास्त्र, कोपरगाव येथील आघोरी पथक, मराठा सैन्याचे आरमार देखावा आणि त्यावरती शिवरायांचा उभा असलेला पुतळा, तसेच अयोध्ये येथील राममूर्तीची हुबेहूब प्रतिकृती या सर्वच गोष्टींनी लोकांचे लक्ष वेधून घेतले होते। तसेच नाशिक जिल्ह्यातील बसवंत बँडने सादर केलेल्या रामगीतांवरती तरुणाईने चांगलाच ठेका धरला होता। डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्याची रात्री 10 वाजता शनी चौकात शिवपार्वती विवाह सोहळा आणि आघोरी पथकाच्या सादरीकरणानंतर सांगता झाली। डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्यात अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन केल्याबद्दल बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे। श्रीगोंदा शहरातील मुख्य रस्त्यावरची वाहतूक शनी चौकामार्गे वळवल्यामुळे सदर मिरवणूक चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता होती। परंतु श्रीगोंदा पोलीस निरीक्षक किरण शिंदे, वाहतूक पोलीस कर्मचारी अजिनाथ जाधव, त्यांचे सर्व पोलीस कर्मचारी आणि तरुण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठी खबरदारी घेत उपाययोजना केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही। मिरवणूक एका बाजूला सुरू असताना दुसरीकडे वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती। वेळेत संपलेली मिरवणूक, शिस्तबद्ध आयोजन आणि वाहतूक कोंडी न होऊ देण्यासाठी केलेल्या उपाययोजना यामुळे सर्व स्तरातून या मिरवणुकीचे कौतुक होत आहे।